नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण पाहणार आहोत। हे सर्व प्रश्न तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वपूर्ण आहे। पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? विद्यार्थी मित्रांनो, पर्याय पहा, विचार करा। प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला वेळ असेल 3 ते 5 सेकंद। तर पहा, महाराष्ट्र राज्याचा राज्यवृक्ष कोणता आहे? योग्य उत्तर आहे आंबा। आंबा। पुढील प्रश्न पहा, राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? राजर्षी शाहू महाराज यांचे पूर्ण नाव काय आहे? तर पहा, योग्य उत्तर आहे यशवंतराव जयसिंगराव घाटगे। यशवंतराव जयसिंगराव घाटगे। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे। पुढे पहा, नॅशनल डिफेन्स अकॅडमी डॅश डॅश या ठिकाणी आहे। नॅशनल डिफेन्स अकॅडमी। योग्य उत्तर आहे खडकवासला, पुणे। खडकवासला, पुणे या ठिकाणी नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे। पुढील प्रश्न पहा, धरमपुरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? धरमपुरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे बीड। बीड जिल्ह्यामध्ये धरमपुरी किल्ला आहे। पुढे पहा, खालीलपैकी कोणता पर्याय अयोग्य आहे, म्हणजे कोणता पर्याय चुकीचा आहे हे आपल्याला शोधायचं आहे। या ठिकाणी आपल्याला सरोवर आणि राज्य दिलेले आहेत। पहा, पहिला पर्याय आहे वेंबनाड सरोवर, केरळ। विद्यार्थी मित्रांनो, वेंबनाड सरोवर केरळ राज्यात आहे का? तर 100% बरोबर आहे। दुसरा पर्याय पहा, सरदार सरोवर गुजरात, बरोबर आहे का? तर सरदार सरोवर गुजरात राज्यात आहे, 100% बरोबर आहे। तिसरा पर्याय पहा, लोकटक सरोवर मणिपूर, बरोबर आहे का? 100% बरोबर आहे। लोकटक सरोवर मणिपूर राज्यामध्ये आहे। आणि चौथा पर्याय आहे सर्व बरोबर। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय सर्व बरोबर। लक्षात ठेवा, यावर वारंवार प्रश्न विचारला गेला आहे। वेंबनाड सरोवर कोणत्या राज्यात आहे? केरळ। सरदार सरोवर कोणत्या राज्यात आहे? गुजरात। लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? मणिपूर। लक्षात घ्या, लगेच लिहून ठेवा, हे तीनही सरोवर महत्त्वपूर्ण आहे। पुढे पहा, डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक कोणी लिहिले? तर पहा, योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर। डोंगरीच्या तुरुंगातील 101 दिवस हे पुस्तक गोपाळ गणेश आगरकर यांनी लिहिले। कांदे पोहे या शब्दाचा समास ओळखा। पर्याय पहा, विद्यार्थी मित्रांनो, कांदे पोहे। आता कांदे पोहे म्हणजे काय? कांदे घालून तयार केलेले पोहे। कांदे घालून तयार केलेले पोहे। आपण काय करतो, जे काही मधले पद असते, मधले पद ते काय करतो, आपण गाळून टाकतो। म्हणजे कसं? तर पहा, कांदे घालून तयार केलेले। कांदे पोहे म्हणजे काय? कांदे घालून तयार केलेले पोहे। आता या ठिकाणी आपण काय करतो, जे काही मधले पद आहे, म्हणजे कोणते? हे घालून तयार केलेले, हे पद आपण काय करतो, काढून टाकतो, गाळून टाकतो। मग तेव्हा शिल्लक असतं कांदे पोहे। म्हणजे मधले पद आपण काय करतो, काढून टाकतो। म्हणून योग्य उत्तर आहे मध्यम पद लोपी समास, 4 नंबर उत्तर। लक्षात घ्या, कांदे पोहे, कांदे घालून तयार केलेले पोहे। कांदे पोहे, जे मधले पद आहे घालून तयार केलेले, हे आपण काढून टाकले, मधले पद काढून टाकले, म्हणून मध्यम पद लोपी समास। पुढील प्रश्न पहा, सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? योग्य उत्तर आहे वारणा नदी। सांगली जिल्ह्यामध्ये चांदोली धरण आहे आणि ते वारणा नदीवर बांधण्यात आलेले आहे। पुढे पहा, खालीलपैकी कोलकाता उच्च न्यायालय कोणत्या वर्षी स्थापन केले गेले? योग्य उत्तर आहे 1862। कोलकाता उच्च न्यायालय स्थापन कधी? 1862। पुढे पहा, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर पहा, प्लासीची लढाई 1757। प्लासीची लढाई 1757।
संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली? कोणत्या ठिकाणी सांगितली? तर पहा, योग्य उत्तर आहे नेवासा. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी नेवासा या ठिकाणी सांगितली होती. पुढे पहा, भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? भारताच्या भूदल प्रमुखास काय म्हणतात? तर जनरल. काय म्हणतात? जनरल. पुढे पहा, उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते? तर पहा, योग्य उत्तर आहे उच्च न्यायालय. उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यासाठी कोणाची परवानगी आवश्यक असते? तर उच्च न्यायालय. पुढे पहा, सतीबंदीची चळवळ यामध्ये खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. याचं उत्तर तुम्हाला यायलाच पाहिजे. सतीबंदीची चळवळ यामध्ये खालीलपैकी कोणी मुख्य भूमिका बजावली होती? योग्य उत्तर आहे राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय. पुढे पहा, 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? 1920 साली हैदराबाद येथे निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर पहा, योग्य उत्तर आहे लक्ष्मणराव फाटक. लक्ष्मणराव फाटक. अंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अंत. अंत म्हणजे काय? शेवट. एंड. मग विरुद्ध काय असणार आहे? 1 नंबर पर्याय सुरुवात. अंत याला अपोजिट वर्ड आहे सुरुवात. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतींच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीच्या अध्यादेशाशी संबंधित आहे? तर कलम 123. कलम 123. पुढे पहा, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. कृपण म्हणजे काय आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय? आता विद्यार्थी मित्रांनो, पहिले कृपण म्हणजे काय ते आपल्याला माहिती पाहिजे. कृपण या शब्दाचा अर्थ होतो कंजूस. काय अर्थ होतो? कंजूस. मग आता कंजूस याचा अपोजिट वर्ड काय असणार आहे? तर उदार. काय उत्तर असणार आहे? उदार. लक्षात घ्या, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उदार आहे. आणि कृपण याला समानार्थी शब्द कोणता आहे? तर कंजूस. चिक्कू. आपण त्याला म्हणतो ना, कंजूस माणूस आहे खूप, तो खूप चिक्कू येतो असा. ओके. आणि कृपण याला विरुद्ध शब्द कोणता आहे? उदार. पुढे पहा, कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, उत्तर यायलाच पाहिजे. कोलाम ही आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये कोलाम ही आदिवासी जमात आढळते. पुढे पहा, भारत सरकार कायदा 1935 कोणाच्या काळात आला? योग्य उत्तर आहे लॉर्ड विलिंग्डन. भारत सरकार कायदा 1935 लॉर्ड विलिंग्डन याच्या काळात आला. पुढे पहा, सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? सूर्यमालेतील सर्वात वेगवान परिभ्रमण करणारा ग्रह कोणता आहे? योग्य उत्तर आहे बुध. कोणता आहे? बुध. पुढे पहा, मनाचे श्लोक दासबोध हे ग्रंथ कोणी लिहिले? सोपा प्रश्न आहे. उत्तर आहे समर्थ रामदास. मनाचे श्लोक कोणी लिहिले? समर्थ रामदास. दासबोध कोणी लिहिले? समर्थ रामदास. पुढे पहा, शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक कोणी लिहिले? 100 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. शेतकऱ्यांचा आसूड. योग्य उत्तर आहे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले. पुढे पहा, मानवी समता या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? मानवी समता. योग्य उत्तर आहे धोंडो केशव कर्वे. धोंडो केशव कर्वे. पुढे पहा, महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? योग्य उत्तर आहे रायगड. महाराष्ट्रातील तांदळाचे कोठार रायगड जिल्ह्यास म्हणतात. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यास डॅश डॅश म्हणतात. काय म्हणतात? तर आर्द्रता. काय म्हणतात? आर्द्रता. हवेतील पाण्याच्या वाफेमुळे निर्माण होणारा ओलावा आणि दमटपणा यास आर्द्रता म्हणतात. पुढे पहा, भारत हे डॅश डॅश राष्ट्र आहे. कसे आहे? तर धर्मनिरपेक्ष. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे.
पुढे पहा, लंकाधिपती या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा. लंकाधिपती म्हणजेच काय, तर लंका अधिक अधिपती, लंका अधिक अधिपती बरोबर लंकाधिपती. पुढे पहा, असहकाराचा लढा खालीलपैकी कोणी सुरू केला होता. असहकाराचा लढा कोणी सुरू केला होता, तर महात्मा गांधी, महात्मा गांधी. पुढे पहा, स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषवले. योग्य उत्तर आहे सरदार वल्लभभाई पटेल. स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान पद कोणी भूषवले, सरदार वल्लभभाई पटेल. पुढे पहा, विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक कोण होते. विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक, योग्य उत्तर आहे श्रीपतराव शिंदे. एक नंबर पर्याय, श्रीपतराव शिंदे हे विजयी मराठा या वृत्तपत्राचे संपादक होते. पुढे पहा, महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे. सोपा प्रश्न आहे, लगेच उत्तर यायला पाहिजे. योग्य उत्तर आहे 4 नंबर पर्याय, हरियाल. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल. पुढे पहा, मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असतात. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, लोकसभा. लक्षात ठेवा, लोकसभा. मंत्रिमंडळ आपल्या कामकाजाबद्दल कोणास जबाबदार असतात. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, लोकसभा. पुढे पहा, चित्रलिपी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत. चित्रलिपी हे पुस्तक आहे, याचे लेखक कोण आहेत, तर वसंत आबाजी डहाके. वसंत आबाजी डहाके यांचं पुस्तक आहे चित्रलिपी. पुढे पहा, पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. पुरंदर किल्ला पुणे जिल्ह्यात आहे. काटेपूर्णा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे. काटेपूर्णा नदी, योग्य उत्तर आहे पूर्णा. काटेपूर्णा ही जी काही नदी आहे ती पूर्णा नदीची उपनदी आहे. पुढे पहा, नाटोचे मुख्यालय कुठे आहे. योग्य उत्तर आहे ब्रुसेल्स. नाटोचं मुख्यालय ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. लिहून ठेवा, नाटोचं मुख्यालय कुठे आहे, ब्रुसेल्स या ठिकाणी आहे. पुढे पहा, जागतिक कासव दिन कधी असतो. जागतिक कासव दिन, योग्य उत्तर आहे 23 मे. जागतिक कासव दिन 23 मे. पुढे पहा, भुंगा शब्दाला समानार्थी शब्द कोणता. भुंगा हा जो का शब्द आहे याला समानार्थी शब्द कोणता. योग्य उत्तर आहे 2 नंबर पर्याय, भ्रमर. भ्रमर म्हणजे काय, भुंगा. पुढे पहा, ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते, तर पहा योग्य उत्तर आहे राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे ध्वज समितीचे अध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत. सर्व प्रश्न तोंडी पाठ करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.